चार जणांना लावा आणि ते आपल्याला जे पांघरायला ओढायला पाहिजे। नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर जे काही आंदोलन करते आहे, मोर्चे करते आहे, त्यांना दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी बेमुदत आमरण, उपोषण व अन्नत्याग आंदोलन आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आहे हे आंदोलक या ठिकाणी आलेले आहे। त्यांच्या मागण्या काय तर समग्र शिक्षा योजनेतील उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करून सेवेत कायम करा, अन्यथा मायबाप सरकार आम्हाला स्वच्छ मरणाची परवानगी द्या। म्हणजे बघा, या भारत देशामध्ये एवढ्या समस्या आहे की स्वच्छ मरणाची मागणी सुद्धा करत आहे। ही सगळी मंडळी बघू शकता, मोठ्या प्रमाणात हे आंदोलन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आलेलं आहे समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने। आता आपण नेमकं यांच्या काय समस्या आहे, काय मागण्या आहेत ते जाणून घेऊया। कारण या ठिकाणी आम्हाला स्वच्छ मरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जेव्हा या भारत देशात होत असेल तर मग आपण काय म्हणावं त्याला। कारण खूप खेदाची बाब आहे, अनेक वर्षापासून 20 वर्षापासून हे सर्व मंडळी लढा देत आहे, पण गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे, सरकार कोणाचंही असो, ते मात्र यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत आहे। सर नमस्कार, काय सांगाल, काय नेमकं मागण्या आहे तुमच्या? समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या 20 वर्षापासून आम्ही सेवेत काम करत आहोत, परंतु आम्हाला एकच मागणी आमची 15 ते 20 वर्षापासून आहे। हा आमचा 15वा मोर्चा हिवाळी अधिवेशनावरचा। दरवर्षी एकच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी येतो की आम्हाला या शासन सेवेत कायम करा। आता जवळपास आमचे 3000 बांधव या ठिकाणी बसलेले आहेत। या 3000 बांधवांची एकच मागणी आहे की आम्हाला कायम करा। आम्ही गेल्या 20 वर्षापासून शिक्षकांचं प्रशिक्षण झालं किंवा समग्र शिक्षा अभियानामधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम करत आहोत, परंतु एवढं मोठं काम करत असताना सुद्धा एका शिक्षणाचा मोठा पाया घडवित असताना सुद्धा आम्हाला मात्र आमचा पाया हा कुठेतरी कमकुवत वाटत आहे। आमचा पाया कमकुवत आहे। आता आमच्यातील अर्धे बांधव हे सेवानिवृत्त झालेले आहे। जवळपास 350-400 कर्मचारी आमचे बांधव मृत्युमुखी पडले आहेत, त्यांचे संसार आज उघडे पडलेले आहेत, त्यांना कुठलीच सोय कुठली सेवा शासनाकडून मिळालेली नाही आहे। त्यामुळे आमची एकच मागणी असते की आम्हाला कायम करायला। या मागणीसाठी आमच्यामधले अर्धे कर्मचारी जे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत होते त्यांना सेवेत कायम केलेला आहे, त्यांचा पगार सुद्धा सुरू झालेला आहे। परंतु हे असताना सुद्धा आमचे अर्धे कर्मचारी अजूनही 3000 कर्मचारी अजूनही प्रतीक्षेच्या कायमच्या प्रतीक्षेत आहेत। तेव्हा आमची एकच या हिवाळी अधिवेशनामध्ये मागणी आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला कायमची घोषणा करा किंवा असं जमत असेल तर आम्हाला जसं मरणासन्न आम्ही आयुष्य जगत आहे तिथं आम्हाला तुम्ही स्वतःहूनच मरणाची स्वच्छ मरणाची आम्हाला परवानगी द्यावी, हीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहे। तर नक्कीच खेदाची बाब आहे या ठिकाणी आपल्या हक्काच्या मागणीसाठी 20 वर्ष जे आहे त्यांचं या पेंडॉलमध्ये शिवणकर साहेबांनी भेट दिली आहे। आपण आमच्या या समग्र शिक्षा योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी हम सब अरे भीक नको नारे देत आहेत सगळे हे कंत्राटी कर्मचारी आहेत। ताई आपण बोलूया, महिलांचा सुद्धा मोठा या आंदोलनामध्ये वाटा आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी डॉक्टर करुणा हिवाळे, मी जालना महाराष्ट्रामधून आलेली आहे। माननीय पंतप्रधानांनी आपल्याला एक स्वप्न दाखवलं की भारताला महासत्ता बनवायचंय आणि त्यासाठी प्रत्येक लेख ही शिकली पाहिजे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक लेख ही शिकू लागली। सर, आज मी PhD झालेली आहे, माझ्यासोबत अनंत बऱ्याचशा महिला या PhD झालेल्या आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि गेल्या 20 वर्षापासून ह्या महिला गुणवत्तेचं काम करत आहात। आणि हे सगळं काम करत असताना सगळ्यात महत्वाचं काय केलेलं आहे की उद्याचा जो भावी नागरिक घडवायचा आहे, माननीय पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला उद्याचा भावी नागरिक हा सुजाण तयार करायचा आहे। आणि सुजाण नागरिक तयार करण्याचं काम आम्ही करतोय। आम्ही शिक्षकांना मदत करतोय, आम्ही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत करतोय। या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला पण संसार आहे, आम्हाला पण कुटुंब आहे। या कुटुंबाकडे गेल्या 20 वर्षापासून मायबाप सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे। आमच्या सोबतच इतकंच नव्हे तर आमच्यापेक्षा उशिरा 2-4 वर्षांनी लहान असलेले ज्युनियर भाऊ जे समावेशी शिक्षणामध्ये काम करत होते, ते आयडीचे जे शिक्षक बांधव आहेत
त्यांना गेल्या वर्षी कायम करण्यात आलेलं आहे. आणि जर का भारताला महासत्ता करायचं असेल तर जर तुम्ही समाजात आर्थिक विषमता तयार केली तर आम्ही काम कसं करावं, आमची मानसिकता कशी चांगली राहणार आहे. आणि ह्यामुळं आज आम्हाला आमच्या कार्यालयामध्ये गुणवत्तेचं काम करताना अतिशय मानसिक दबाव येत आहे. म्हणजे आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा मोकळ्या मनाने बोलू शकत नाहीये. शाळेवर जाऊन गुणवत्तेचं काम करताना आमचे जे शिक्षक बांधव आहेत ते आम्हाला विचारतात, मॅडम त्यांचं झालंय, तुमचं कधी होणार आहे. आणि मायबाप सरकारला, देवाभाऊला एवढीच विनंती आहे की ह्यावेळेस एक तर तुम्ही आम्हाला कायम करा किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या. यावेळेस आम्ही कुठल्याच आमिषाला बळी पडणार नाही. यावेळेस आम्हाला कागद कागद आणि कागदच पाहिजे. नक्कीच नक्कीच आता एकच ठाण मांडलेलं आहे की आता देवाभाऊनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, नाही तर स्वच्छ मरणाची आम्हाला परवानगी द्यावी. तर ही आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे हिवाळी अधिवेशनावर सेवेत कायम करा, आमचा हक्क परत करा, एकच मिशन नागपूर अधिवेशन असे हातामध्ये जे फलक घेऊन हे कंत्राटी जे कर्मचारी आहे या ठिकाणी लढा देत आहे. मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मागणी आता आम्ही मान्य केल्याशिवाय इथून हटणार नाही, हाच एकच त्यांनी घातलेला आहे. तर नक्कीच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेली 20 वर्षापासून जी ही मागणी जे हे लोक करीत आहे, या वर्षी या मागणीकडे मुख्यमंत्री कशा नजरेने बघतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.